हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 20 तारखेच्या ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची राज्य निवडणूक आयोगाकडून तपासणी, अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला। आशिष शेलार यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल। उद्धव ठाकरे यांच्यावर कायद्याने योग्य ती कारवाई होणार, आशिष शेलार यांची तक्रार योग्यच, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सरकारचा गुलाम, आशिष शेलार यांच्या तक्रारीची आयोगाने दखल घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांचा हल्लाबोल। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर, बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते, ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव, महाडमध्ये आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर हसन मुश्रीफ यांची टीका। आव्हाडांवर टीका करा पण मनुस्मृती सुद्धा जाळा, छगन भुजबळांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर। हसन मुश्रीफ यांनी मनुस्मृती जाळून पुरोगामित्व दाखवावं, जितेंद्र आव्हाडांचं मुश्रीफांना आव्हान। मी नाराज नाही, लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात, पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। भुजबळांच्या राज्यसभेचे काय घेऊन बसलात, 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला। 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल, आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिल्या, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, वडेट्टीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, भाजप नेते नितेश राणे यांचं वक्तव्य। सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार, लोकसभा निवडणूक निकालाआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरला डांबून ठेवला आणि ड्रायव्हरला खोटा जबाब द्यायला लावल्याचा आरोप। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातन विष्णू मूर्ती आढळली, खचलेला दगड काढताना आढळलं तळघर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।